नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बटाटा कांद्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे बटाटे मी 2 मोठे आकाराचे घेतले होते आणि त्यांना साल काढून खिसून घेतलेले आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। चांगले धुवून घ्यायचे, धुतल्या म्हणजे बघा असे होतात एकदम। वाडगं घेतलेले त्यात आपण टाकून घेऊया आणि पाणी नितळून घ्यायचं। पाणी बिलकुल त्याला ठेवायचं नाहीये। पाणी नितळून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कापायचे, पण असे जर बारीक असे कापले की नाही लांबडे लांबडे ते एकदम छान असे होतात। त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा बघा एकदम पातळ कापून घेतलेला आहे, तो बी टाकायचा। छोटा अर्धा चमचा धने पावडर असे कुटून घेतलेली आहे बघा। ओवा घ्यायचा, असं हाताने चोळून टाकायचा। अर्धा चमचा घेतलेला आहे छोटा। 4 हिरव्या मिरच्या, 2च लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे। तुम्ही जर हे नसेल टाकायचं तर नुसतं चिली फ्लेक्स पण टाकू शकता, त्यानं पण चवीला छान होतात। खूप मी वेगवेगळ्या प्रकारचे टाकलेले आहेत बघा एकदम। चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे मैदा टाकायचा आहे। 3 चमचे मैदा टाकलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आता तुम्ही ह्याच्या जागी काय टाकू शकता, आपलं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ। आता हे एवढंच आपल्याला हाताने कुस्करून असं चांगलं कालवून घ्यायचं आहे। त्यात पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही आपल्याला। अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं। आपल्याला ह्याच्यामध्ये हळद वगैरे काहीच टाकायचं नाही, तेवढं साहित्य टाकायचे। मस्त असे चवदार होतात आणि कुरकुरीत होतात। फक्त तुम्ही पूर्णपणे पाणी नितळून घ्या। पाणी जर त्यात राहिलं ना तर तुम्हाला पीठ जास्त लागू शकतं, जसं मैदा कॉर्नफ्लॉवर जास्त लागू शकतं। तर अशा पद्धतीत आपल्याला घ्यायचं आहे बघा। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पीठ लावायचं नाहीये। तेल बघा गरम झालेलं आहे, जास्त आपल्याला कडक गरम असं नाही पाहिजे। गरम झालं की मीडियम करायचं आणि अशा पद्धतीत बघा आपल्याला पकडायचं आहे। पातळ असं हातावर काय करायचं, थापायचं असं साईडनं। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता। तर अशा पद्धतीत आपल्याला सोडायचं आहे। हाताने चांगलं आपल्याला दाबून दाबून घ्यायचे आणि नंतर सोडायचे असे बघा। आता मी 4च सोडलेले आहेत। गॅस मीडियम आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला एकदम क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे। असं भाजतील ना तसे बघा असे वर येतात ते, मग पलटी करून घ्यायचे। आणि हे कसे आपण बाकीचे कसे लाल होतात असे हे काय लाल होत नाहीयेत, पण एकदम कुरकुरीत आणि एकदम छान लागतात। तुम्ही करून बघा, मस्त होतात। आता ह्या साईडनं पण आपण चांगले भाजून घेऊया। अशा प्रकारे बघा भाजून घ्यायचे आणि जरा जास्त जाड वगैरे करायचे नाही, असे पातळ पातळच करायचे। मस्त एकदम कुरकुरीत एकदम आणि चवीला एकदम मस्त लागतात। खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या। उपवासाच्या रेसिपी सगळ्या माझ्या चॅनलवर आहेत दोन्ही पण। आता हे आपण काढून घेऊया। छान असं भाजलेलं आहे बघा हे। आता तुम्ही कशावर खाऊ शकता, तुम्ही टमाटर सॉसवर खाऊ शकता। परत मी चटण्यांचे खूप रेसिपी टाकलेले आहेत, कोथिंबीर चटणी, पुदिना चटणी, असे बघा मस्त आतपर्यंत असे जाळीदार असे होतात। जास्त पिठाचा वापर होत नाही, चवीला मस्त लागतात। अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। राहिलेले मी करून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।